नवी दिल्लीमध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय खो खो विश्वचषकाला सुरुवात होते आणि ऑस्ट्रेलियाची टीम नवी दिल्लीत आली आहे। पण अभिमानाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या टीम मधील 15 पैकी 5 खेळाडू हे मराठी बोलणारे आणि महाराष्ट्राशी संबंधित आहेत। आपण सुरुवात करूया। त्यांचा कर्णधार ओजस कुलकर्णी आपल्यासोबत आहे। ओजस, काय सांगशील, तुम्ही महाराष्ट्राचे आणि मराठी बोलणारे पण आज ऑस्ट्रेलियासाठी खेळताय। खूप छान वाटतंय। खो खो खेळ हा ऑस्ट्रेलियाच्या मातीतला खेळ आहे आणि मी स्वतः अगदी लहानपणापासून माझ्या 6वी पासून खेळलेलो हा खेळ आहे आणि हाच खेळ खेळत खेळत आता ऑस्ट्रेलियाकडून खेळायची संधी भारतामध्ये मिळते। विश्वचषकामध्ये बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत। धन्यवाद। आपल्या सोबत उपकर्णधार जगताप बंधू दोघे जण आहेत, म्हणजे दोघं भाऊ आहेत। आता आपल्या सोबत मंगेश जगताप आहे आणि तेजस जगताप आहे। दोघे जण एका टीम मध्ये खेळतात। तुम्ही कुठून सुरुवात केली आणि तुम्हाला कुठून असं वाटलं की एका देशाचं प्रतिनिधित्व करणं इथपर्यंत खो खो मध्ये जाता येईल? माझा तर जन्म ऑस्ट्रेलियाचाच आहे। तेजस पण तिथे 1 वर्षाचा असतानाच आला। तर आमच्या इथं जे हिंदू स्वयंसेवक संघची जी खेळ प्रतियोगिता होती वर्षाला, त्यातनं आम्ही पहिले चालू केलं। तर त्याच्यासाठी आम्ही 1 वर्षभर झालं ट्रेन करतच होतो आणि आमची तयारी चालूच होती। आणि मग ती कॉम्पिटिशन झाल्यानंतर कळालं की आता आपल्या इथं नवी दिल्लीत विश्वचषक होतं, तर त्याच्यासाठी मग आमचा सराव चालूच ठेवला आणि तसंच मग इथं आलो। आपल्यासोबत सुबोध बापट आहेत। सुबोधजी, तुम्ही मूळ पुण्याचे आहात आणि आता ऑस्ट्रेलियाकडून खेळताय। ऑस्ट्रेलियामध्ये खो खो किती खेळला जातो? कारण आम्ही शाळांमध्ये खेळलोय तर आम्हाला वाटायचं फक्त महाराष्ट्राचाच खेळ आहे म्हणून। मला पण अशी कल्पना नव्हती खरं तर की ऑस्ट्रेलियात खो खो खेळला जातो। पुण्यात शाळा आणि कॉलेजमध्ये असताना मी खो खो खेळलो होतो, क्लबकडनं पण खेळलो होतो। पण जेव्हा ऑस्ट्रेलियात मला कळलं की हिंदू स्वयंसेवक संघ हे भारतीय स्पोर्ट्स खूप प्रमोट करतात आणि खो खो इज वन ऑफ इट, तर मला खूप भारी वाटलं। आणि मला पण आधी माहीत नव्हतं आणि नंतर मला पण सहभाग घेता आला। इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू। कधी असं वाटलं पण नव्हतं की मी परत एकदा खो खो खेळीन 22 वर्षांनी, आणि ते पण ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ऑस्ट्रेलियाला रिप्रेझेंट करीन। हे माझ्यासाठी फारच स्वप्न होते अगदी। आपल्यासोबत राज सुरा पण आहेत। म्हणजे तुम्ही दोघं थोडेसे या सर्वांपेक्षा म्हणजे वयाने आणि अनुभवाने पण मोठे दिसताय। तर आता ऑस्ट्रेलियामध्ये जे खेळाडू खेळतात खो खो, तर त्यांची काय स्थिती आहे? म्हणजे ऑस्ट्रेलियामधल्या खेळाडूंमध्ये तितकीच स्पर्धा आहे का खो खोला घेऊन? ऑस्ट्रेलियामध्ये हा खेळ, जसं मंगेशने सांगितलं, खो खोच्या स्पर्धा होत होत्या पूर्वी, पण वर्ल्ड कपसाठी आम्ही जास्त लोकांपाशी पोचलो आणि आम्ही काही नॉन इंडियन ओरिजिनचे पण खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत आणि ते खूप महत्त्वाचं आहे खो खोचा प्रसार करायला। आणि त्यामुळे 3 महिने आम्ही प्रॅक्टिस करतोय। सगळे प्लेयर्स खूप चांगले तयार झालेले आहेत आणि आय एम शुअर की आम्ही सगळ्या मॅचेस फाईट करू। तेजस जगताप पण आपल्यासोबत आहे। तेजस, काय सांगशील, तुम्ही खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियात सुरुवात केली, तर तुम्हाला तिथलं वातावरण काय वाटलं? शाळांमध्ये, तिथल्या कॉलेजेसमध्ये जसं आपल्याकडे महाराष्ट्रात खो खो खेळला जातो तितक्याच मोठ्या प्रमाणावर तिथे खो खो खेळला जातोय का? कशी काय स्थिती आहे सध्या? तर तिथं सगळ्यात मोठं आहे की जे संघाबंद जे खो खो चालू झालेलं आहे तिकडं खूप मोठं डेव्हलपमेंट व्हायला आता सगळी मुलं एकत्र आलेली आहेत आणि सिनियर्स पण आमच्या पाठीवर राहत आहे। तर बिगेस्ट चेंज असा असणार आहे की आता वर्ल्ड कप नंतर जे ॲटमॉस्फिअर असणार आहे की सगळ्यांना खेळायची इच्छा असेल की अरे हे आता सगळं खेळ बघून आम्हाला पण शिकायचं आहे, हे सुरुवात होईल संघात आणि मग कॉलेजेस युनिव्हर्सिटीज पण सहभाग घेतील हे आम्ही अपेक्षा ठेवतो आणि एका दिवशी मग नक्की एवढं मोठं होऊ शकतं हे गॅरंटी आहे। तुम्ही सगळेच जण आहात, तुम्हाला सर्वांनाच मला एक प्रश्न विचारायचा की आता तुम्ही ऑस्ट्रेलियाला रिप्रेझेंट करणार आहात, तर तुम्ही भारताविरुद्ध पण खेळाल, तर तुम्हाला काय वाटतं कोण जिंकलं पाहिजे, भारत की ऑस्ट्रेलिया? अर्थात ऑस्ट्रेलिया। वी ऑलवेज से दॅट हार्ट गोज विथ इंडिया बट माइंड गोज विथ ऑस्ट्रेलिया, राईट? सो नक्की ऑस्ट्रेलिया ही टुर्नामेंट जिंकणार याची मला खात्री आहे। नाही, पण ऑस्ट्रेलिया जिंकली तर एक फायदा होईल की भारताच्या खेळाचा तुमच्या इथे जास्त प्रसार होईल, पण दुसऱ्या बाजूला भारत हरेल तर नुकसान होईल असं नाही वाटत का? म्हणजे आपण कर्णधाराला विचारू। शेवटी कसं आहे की कोण जिंकतं हे महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्यामध्ये जरी खेळाडू देश रिप्रेझेंट करत असतील तर खेळ जिंकायला पाहिजे। त्यामुळं ॲट द एंड खेळ जिंकला पाहिजे आणि खेळाचा प्रसार व्हायला पाहिजे आणि तेच एम आहे की आपल्याला हा खेळ ऑलिम्पिकमध्ये हवा आहे आणि तो ऑलिम्पिकमध्ये यायचा असेल तर सगळे देश तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच तयारीनिशी आपल्याला यायला लागतील, तर या खेळाचा प्रसार आणखी चांगला होईल। धन्यवाद। तर आपण ऐकलं आता की खेळ जिंकला पाहिजे, कोणता देश आणि कोणती टीम जिंकते या सगळ्यापेक्षा जास्त खेळ जिंकला पाहिजे अशी या खेळाडूंची इच्छा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।